चंद्रपूर मूल महामार्ग हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर आहे। या मार्गावर वाघिणीचे दर्शन दुर्लभ नाही, पण केसला घाट परिसरात गेल्या काही दिवसापासून एक वाघीण आक्रमक झाल्याचे समोर येत आहे। शुक्रवारी या मार्गावर थांबून वाघिणीला पाहणाऱ्या वाहनांच्या गर्दीतील एका दुचाकी स्वारावर वाघिणीने झडप घातली, त्यात तो जखमी झाल्याचे सांगितले जात आहे। तशी चित्रफित समाज माध्यमासमोर आली आहे। या वाघिणीचा एक बछडा याच मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडला। त्याच्या विरहात वाघीण चवताळली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मागील काही महिन्यांपासून या वाघिणीचे वास्तव्य याच केसला घाट परिसरात आहे। अनेकदा रस्ता ओलांडताना तिचे आणि तिच्या 2 बछड्यांचे दर्शन अनेकांना झाले आहे। किंबहुना तिला पाहण्यासाठी विशिष्ट वेळी या रस्त्यावर मुद्दाम गर्दी केली जाते। अशीच गर्दी शुक्रवारी दुपारच्या सुमारास होती, तेव्हा या वाघिणीने मूलकडून चंद्रपूरकडे येणाऱ्या एका दुचाकीवर धाव घेतली। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता या वाघिणीने अन्य एका धावत्या दुचाकीवर धडक घातल्याने एक जण जखमी झाला असून त्याचे नाव नागेश चंद्रशेखर गायकी असे सांगितले जात आहे। या घटनेने परिसरात दहशत पसरली असून वन विभागाने वाघिणीची बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। कशाला थांबला मूर्ख पोरगा? काय गाडीवर हमला नाही करतो, उभा राहिला तर नाही तर आमच्या गाडीत येऊन जा म्हणा। अरे जाणार रे, ए पोरा नाही धावते तो धावते। घे गाडी घे।